इथपर्यंत आला? वर या ना. नाही राहू दे, उशीर होईल अगं. तू पत्ता पाठवला होतास, मी म्हटलं तुला कुठे असं बस टॅक्सी, त्यापेक्षा मीच आले आणायला. थँक्यू. तुला अर्धवट काम टाकून नाही ना यावं लागलं? नाही नाही, फार काम नसतं. साधं इस्टेट एजंटचं ऑफिस आहे. कष्ट करतेस ना, ते महत्वाचं आहे. मी गाडी कोपऱ्यावर पार्क केली आहे, तोपर्यंत चालत जाऊया. तुम्हाला उगाच त्रास झाला ना? अगं वेडी, त्रास कसला? उलट आता ह्याच्या पुढे 3-4 तास तू माझ्याबरोबर असणार आहेस याचा आनंद मला जास्त आहे. चल. हेलो. अरे किधर है कास्टिंग यार तेरा बिल्डिंग? केव्हापासून शोधतोय मी. हेलो, कोण बोलताय? यस मॅम. कोण बोलतोय? मिस्टर, तुम्ही फोन लावलाय. येस मॅम. काहीतरी गडबड झालेली दिसते. हा कार्तिक शहाचा नंबर नाही आहे का? कोण कार्तिक शहा? आणि मोबाईलवर कसले रॉंग नंबर डायल करता, इडियट? हे बघा बाई, मी एक सभ्य आणि प्रतिष्ठित माणूस आहे. हवं तर माझं नाव सांगतो तुम्हाला. मी पलाश पुरंदरे. चुकून तुमचा नंबर डायल झाला. ओ पलाश. I was just kidding. कशाला उगाच? अरे उगाच कशाला कोण भेटतंय? कॉफी पाचतो तुला. तू या मित्राला एक खरा मार्ग दाखवलायस. उपकारांची परतफेड नको करायला. ओके, तू रिंग दे, मी रेडी राहते. चल बाय बेबी. बाय. चला बाई, आजचं सगळं शॉपिंग छान झालं. आजचं म्हणजे? अगं आजचा दिवस फक्त ड्रेस मटेरियल्स आणि साड्यांचा होता. तू आलीस म्हणून किती बरं झालं. खूप छान चॉईस आहे तुझा. समीर पण असंच म्हणतो. संध्याकाळपासून 100 वेळा तरी समीरचं नाव घेतलं असशील ना? त्याचं नाव घेतल्यावर सुद्धा किती छान लाजतेस तू. समीर पण असते. पण खरंच खूप मनापासून थँक्स. थँक्स काय त्यात? उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. का ग? आपण ज्या ज्या दुकानात गेलो ती सगळी दुकानं आम्ही बाहेर उभं राहून पाहायचो. आम्ही म्हणजे? मी आणि तू आणि समीर, हो ना? तुम्हाला म्हणायचं की या दुकानातल्या साड्या नेसून तू काचेच्या पुतळ्यांपेक्षाही सुंदर दिसशील. अगं मग सरळ जायचं त्या दुकानांमध्ये. नाही हो, एवढ्या मोठ्या दुकानात जायलाही भीती वाटते. काय पाहिजे असं विचारलं कोणी तर तुम्ही किती आत्मविश्वासाने वावरत होता त्या दुकानात.
पण मी तुझ्यावर रागवले हा. का? अगं तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीस. नाही नाही, मला काही नकोय. असं कसं? तो लाल ड्रेस किती छान दिसला असता तुला. समीर घेईल ना. मला खात्री आहे समीर एक दिवस इतका मोठा माणूस होईल की मी हक्काने त्या दुकानात जाईल. मग माझ्याकडे पण ते तुमच्यासारखा कार्ड असेल, क्रेडिट कार्ड. तेव्हा नक्कीच घेशील ग. पण आता घ्यायला नाही, खरंच नको. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मला खरंच काही नकोय. मी फक्त समीर खूप मोठा माणूस होण्याची वाट पाहते. मला घाई नाहीये. पण आता जर तू माझी गोष्ट ऐकली नाहीस तर मला खरंच राग येईल. काय? एक कप कॉफी प्यायला जाऊया? चालेल. चल. ग्रेट यार. आज मात्र मी तुला मनापासून थँक्स म्हणायला हवं. कम ऑन यार. नाही म्हणजे तू कॉफीसाठी थँक्स म्हणत असशील तर प्लीज नुसतंच थँक्स म्हण, चालेल मला. कॉफीसाठी नाही रे, पण आज खरंच मी घरात जाम बोर झाले होते. रोहन पण नाही. काय करतो हा तुझा रोहन? रोहन माझ्याच कॉल सेंटर मध्ये कामाला. बॉस आहे माझा. क्या बात आहे यार. बॉसलाच पटवलास? एक्सक्यूज मी, तो बॉस आत्ता झालाय माझा, महिन्याभरापूर्वी. आणि बाय द वे मी त्याला पटवला नाहीये काही. तो माझ्या मागे 2 वर्ष फिरत होता. आय सी. आपल्याला ना ते पटवापटवी वगैरे काही जमत नाही. आम्ही आयुष्यभर मुलांना फुटवलं आणि रोहनने आपल्याला पटवलं. इंटरेस्टिंग. म्हणजे तू सुद्धा माझ्यासारखीच गैरसमजाची शिकार आहेस तर? तुझ्याबद्दल मला माहित नाही. हा, पण माझ्याबद्दल कोणाचा गैरसमज झाला तर मी मोजत बसत नाही. चल हट, हवा आण दे. बाय द वे, तू इथे एका मुलीबरोबर कॉफी पीत खिदळतोयस हे कळल्यावर डॉक्टर मीरा चिडणार नाही? डॉक्टर मीरा? ती क्लिनिक मध्ये. घरात ती आमची मीराबाई असते. बाहेरच्या सगळ्या राधा, घरातली ती मीरा. मज्जा आहे बाई. माझी बायको टिपिकल नाहीये का? रादर तिला मी घरी गेल्यावर सांगणार आहे मी एका सुंदर मुलीबरोबर किटीला घेऊन कॉफी प्यायला गेलो होतो. ग्रेट. एकेकाचं नशीब असतं यार. नशीब असतं. आपल्या हातावरच्या सगळ्याच रेषा हृदय रेषेला जाऊन मिळतात. लाईन ऑफ लव्ह अँड रोमॅन्स. तुझ्या हातावरती बघू ना रेषा. बघता येतं तुला? म्हणजे काय? आर यू किडिंग? कम ऑन यार. केवढी असते तू? चला. अगं ह्या रेस्टॉरंट मध्ये खूप गर्दी आहे. तुला उशीर होईल ना, आपण दुसरीकडे जाऊया. चल चल टाक. चल 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 चल. मी तुमच्या घरी आले, तुम्ही कुठे जाता? या बसा. ओके बाबा. अरे त्याला कशाला आणलं सोडून? मामी कुठे त्याची? अगं दिवाळी आले ना जवळ, त्यामुळे सध्या तिला शॉपिंग शिवाय दुसरं काही कामच नाहीये. माशी ना चांगली भांडणार आहे मी. माझ्या बरोबर एकदाही आली नाही शॉपिंगला. नमिता बरोबर बरी गेलीये. हे काय बोलतोस तू? मा आणि शॉपिंग? इम्पॉसिबल. मग गेलीये कुठे मा? अगं तिचा तो मोठा दौरा प्लॅन होतोय ना, त्याची तयारी सुरू आहे. त्याच कामासाठी गेली. ओ हा.
दादा अरे पण या वयात एवढा मोठा प्रवास करायची परवानगी दिलीस कशी तू तिला? परवानगी? तुझं म्हणणं आहे मा प्रत्येक गोष्ट मला विचारून करते? अगं तिने मला तिचा कार्यक्रम सांगितला, तुला माहिती आहे सगळं. हो, पण एकदा तिच्या प्रवासाचा कार्यक्रम नजरेखालून घाल तू. मी सुद्धा बोलते तिच्याशी, कारण जाण्याआधी तिचा एकदा चेकअपही करून घ्यायला पाहिजे. तुम्ही सगळं तुमचं काय बोलताय? मी काय करू? कंटाळा आला तुला ना? येईल ना आता मामी. ए मीरा, आज पलाश कुठे आहे? त्याला इथेच बोलावून घे ना. अरे येतोय तो, ऑन द वे आहे. मी वाटच बघते ऍक्च्युली. मामी मिहीर, बाळा मला जरा बरं वाटत नाहीये. मीता अगं मी केव्हापासून वाट बघते तुझी. मीता, काय झालंय? मी जरा खोलीत आराम करू, मला बरं नाही वाटत आहे. मी पण येऊ? नको बाळा, तू इथेच थांब. बस. आज पुन्हा काहीतरी हिच्या मनाविरुद्ध झालेलं दिसतंय. तुझा बघ जा तिला काय झालंय ते. मी थांबते इथे. आलोच. मीता, काय झालंय? अगं मीता, तू शॉपिंगला गेली होतीस ना? मग काय काय शॉपिंग केलंयस? कुठे आहेत बॅग्स? हा, दाखव दाखव. गाडीत आहे सामान. तुला बरं नाही का वाटत आहे? तू माझी काळजी करू नकोस, मी बरी आहे. फक्त माझं डोकं फिरलं इतकंच. नक्की काय झालंय मीता? किटी माझ्याशी जर खोटं बोलली ना तर मला राग येईल, पण वाईट नाही वाटणार, कारण आपण तिला असे कितीसे ओळखतो. पण पलाश तो तर आपलाच आहे ना. पलाशने काय केलं? त्याने एकट्याने नाही, त्याने आणि किटीने मिळून दोघांनी प्रताप केला. म्हणजे? दोघेही आज रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. हसताना, खिदळताना, टाळ्या देताना पाहिलंय मी त्यांना. अगं ते दोघं ओळखतात ना एकमेकांना, त्यामुळे किटी माझ्याशी खोटं बोलली याचा राग आलाय. मला म्हणाली रोहनचे आई बाबा आज येणार आहेत, मला त्यांना भेटायला जायचंय, त्यामुळे मी तुमच्यावर शॉपिंगला येऊ शकत नाही. पण मग पलाश बरोबर रेस्टॉरंटमध्ये जायला वेळ मिळाला तिला. अगं अचानक रस्त्यात भेटले असतील एकमेकांना. चालताना दोघं रस्त्यात एकमेकांना भेटले. ते दोघं असे रस्त्यावर चालतात, गाडी आहे ना त्या दोघांकडे. म्हणजे तुझं म्हणणं आहे की गाड्यांमधली माणसं एकमेकांना अचानक भेटूच शकत नाही. तू उगाच कुठला तरी मुद्दा धरून वाद घालू नकोस माझ्याशी शुभंकर. हे बघ, मला किटीबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. अरे एखाद्या सेलिब्रिटी बरोबर कॉफी प्यायला मिळाली ना तर कुठलीही मुलगी आनंदाने जाईलच ना. पण पलाशचं काय? मीता, तू ओळखतेस ना त्याला आणि तरीही विचारतेस. तुला कळत कसं नाही शुभंकर? किटी आपल्या बाळाची आई होणार आहे, किमान तिच्या बरोबर तरी पलाशने संबंध वाढवायला नकोत ना. कमॉन शुभू, तो एक सेलिब्रिटी आहे. लोकांच्या डोळ्यात आलं तर कसं दिसेल ते? मीता, बहुतेक पलाशच आला असेल. हे बघ, त्याच्या समोर हा विषय काढू नकोस. मिहीर समोर हा भलतासलता विषय नको. तो दिसला ना तरी तिडीक जाईल माझ्या डोक्यात, त्यामुळे मी बाहेर येणार नाही. अरे असं काय करतेस तू? मीरा आली, मीराला काय वाटेल? मला तिच्याशी या विषयावर बोलायचंच आहे, पण आत्ता नाही, कारण मला आत्ता कुठलेही वाद घालायचे नाहीयेत. मला जरा प्लीज एकटीला इथे शांत बसू देत. डोकं फिरवलं या पलाशनी.
मीता, ओ प्रधान, मीरा, हा बंगला आपल्याला देऊन प्रधान सगळे शिफ्ट झाले की काय दुसरीकडे? बरा आहेस ना तू? अरे बरा कसा असेल, प्रधान मेन्शन मध्ये आलोय, आजूबाजूला सगळे पुरंदरच दिसत आहेत. कायम काहीतरी वेगळंच असतं तुझं. खोटं बोलतोय का मी? गेले कुठे सगळे? मा बाहेर गेलीये, दादा आणि नमिता रूम मध्ये आहेत त्यांच्या. अरे त्यांना काही लाज शरम वाटते की नाही? गप रे. तुझी मीटिंग कशी झाली सांग? फर्स्ट क्लास. या पिक्चर मुळे घरात बाहुल्या येणार. बाबा, तू बाहुली आणणार आहेस? सांग त्याला. मम्मा, सांग ना, आपण बाहुल्या आणणार आहोत. खेळातल्या बाहुल्या नाही रे, अवॉर्ड्स मिळतात ना त्यांना बाहुल्या म्हणतात. हो, मग तर बाबाला खूप बाहुल्या मिळतील. अरे जियो मेरे लाल जियो. तर सांगतो मीरा, आजचा दिवसच चांगला आहे. का, काय विशेष? अगं मीटिंग संपल्यावर एका सुंदर मुलीबरोबर कॉफी प्यायलो. यात काय विशेष आहे? ही तर रोजची गोष्ट आहे. नवीन काही असेल तर सांग. अगं ती मुलगी कोण होती हे तर विचार. काय फरक पडतो तुलाही आणि मलाही. हाय पलाश. अरे शुभांकर बस. या बायका म्हणजे ना कोडच असतात. पलाश, कोड म्हणजे साधं सुद्धा शब्द कोड नाहीये, सुडोकू असतात. सुडोकू म्हणजे ना ह्यांच्या प्रत्येक कप्प्यात वेगवेगळा नंबर असतो. लिहित बसा, खोडत बसा, टोटल मारत बसा. अरे गॉर्जियस यंग लेडी लपून कुठे बसली आहे? अरे भे, लपून वगैरे नाही बसली, आहे रे आतमध्ये आहे मीता. आतमध्ये? अरे डॉक्टर ऍक्टर पलाश पुरंदरे हजर आहेत आणि यजमानी बाई स्वागताला हजर नाहीये. देखना पडेगा. अरे तू कशाला जातोयस? ती येतेच आहे बाहेर. अरे मी लगेच तिला घेऊन येतो. पलाश, तू गंमत बघ. आलोच मी. अरे काय झालं? काय नाही. हाय गॉर्जियस. काय हा कुठला सूर आहे? प्लीज लिव्ह मी अलोन. माझा मूड नाहीये आता. तुझा मूड नाहीये? मग तुला एकटं सोडताच कामा नाही. चल चल बाहेर चल. चल तू जा ना. कशाला उगाच माझ्या मागे पुढे करतोयस? ए मुली, ह्याला स्त्री दाक्षिण्य म्हणतात. व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ? तुम्हारे सामने तो हम चिरकुट है यार. एक सुंदर मुलगी अशी उदास बसली आहे आणि मी तिला हसवू शकत नाहीये. अरे धिक्कार आहे माझ्यावर. तुझ्यासारखा माणूस धिक्कार करायच्याच लायकीचा आहे. किटी बरोबर रेस्टॉरंट मध्ये खिदळताना लाज नाही वाटली तुला? एवढंच ना, स्त्रियांच्या कल्याणा पुरुषांची विभूती फिरविती हाती धरून या. शट अप. काय बोलतोयस तू हे? अरे मला कुठल्याही बाईचा अपमान वगैरे करायचा नव्हता. गंमत केली ग मी. प्लीज तू माझ्यासमोर उभाही राहू नकोस. मी जेव्हापासून तुला किटी बरोबर पाहिलंय ना, माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली. बस कर ना आता. खूप ऐकून घेतलं ना मी तर. तू काय किटीला विकत घेतलंयस का? हे विचारणारा तू कोण आहेस आणि तुझा काय संबंध त्या किटीशी? ते तुला काय करायचंय? तुला काय कळणार आहे काय त्यात? 18व्या शतकात जगणारी तू म्हणून तुला माझं वागणं वाईट दिसतं. हे बघ, मला कमी लेखल्याने तुझी कर्म धुतली जाणार नाहीये. ती मीरा आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. त्या जागी मी असते ना तर. तुझ्या या संशयी स्वभावापुढे शुभांकरचा निभावच कसा लागला तेच कळत नाहीये मला. पलाश,
काय बोलतोयस तू? शुभंकर, तू याला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जायला सांग. मीता, आता तू तरी गप्पा बस ना. नाही बोलू दे हिला, हिचं घर आहे ना, मीच जातो. बोल ग तू. पलाश, मीता चाललाय तो, थांबव जरा. काही गरज नाहीये. त्याच्या कर्माचा पाडा आजवर कोणीतरी वाचायला हवाच होता ना. मीता,